हे पण ड्रॉइंग चालू आहे. तुमचे युट्यूब विषयी काही प्रश्न असतील तर संपलं जाईल आणि पिण्यासाठी राहणार नाही. तर पहा तवा ना, हे एकदम असं इतकं मस्त हे होतं ना, खूपच छान. ही भाकर ना पाणी नाही टाकायचं, थोडं थोडं पाणी घेत घेत मळत मळत ते, आणि हे असं आणि हे असं. हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. तर तुम्ही कसे आहात सर्व? आय होप तुम्ही सर्व स्वस्त आणि मस्त असाल. तर चला, शुक्रवार पासून एवढा पाऊस आहे आमच्या इकडे. शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार आणि आज बुधवार आहे का? आज बुधवार आहे. आज 6 दिवस झाले कंटिन्यू पाऊस आहे. आणि नाही, बुधवार आहे. आणि ना ह्या पावसामुळे ना सगळं जीवन असं विस्कळीत झालेलं आहे. लाईट आहे तर पाणी नाही, पाणी आहे तर लाईट नाही. म्हणजे लाईट ये जा करत आहे, पण पाण्याची काही सोय होत नाही. घरात पाणी नाहीच आहे. त्या दिवशी थोडंसं आलेलं, तर त्या दिवशी ना मी ड्रम वगैरे असं भरून घेतलेलं आहे. तर इतकी परेशानी होत आहे ना. आणि मी तुम्हाला बाहेरची परिस्थिती दाखवते. आता सध्या 12 वाजलेत आणि बाहेर तर असं झालेलं आहे की खूपच. आता तरी थोडंसं निवळलं आहे. सकाळी 8 वाजता पाहिलं तेव्हा तर ना समोरचे असे झाडं, घर किंवा हे डोंगर वगैरे काहीही दिसत नव्हतं. म्हणजे उन्हाळ्यात अशी परिस्थिती होते की कधी पाऊस येतो कधी पाऊस येतो. आणि आता पाऊस आलेला आहे तर असं झाले की हा कधी बंद होतो असं झालेलं आहे. कारण की ना प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. आणि ह्या जास्तीच्या पावसामुळे ना इतकी परेशानी होत आहे ना. मेन कसं ना, आपल्याला लागतं पाणी आणि लाईट. ठीक आहे, लाईट नसली ना एखाद्या वेळेस तरी चालेल, पण कसं कामापुरती येऊन जरी गेली, मोटर वगैरे चालू झाली, हे झालं तरी चालतं. पण पाणी नसलं ना तर काहीही होत नाही. परत वरतून अजून शाळांना सुट्ट्या आहेत. शनिवार पासून शाळांना सुट्ट्या आहेत. तर लेकरं पण सगळे घरीच. आणि घरी म्हटल्याच्या नंतर सगळे घरीच म्हटल्याच्या नंतर पाणी तर लागतं. परत कसं हिवाळ्याच्या दिवसात सारखं वॉशरूमला जावं लागतं, त्यामुळे पाणी लागतं. म्हणजे इतकं असं इरिटेट होतंय ना, असं झाले काय करू आणि काय नाही. तरी नशीब त्या दिवशी मी ते ड्रम भरून वगैरे ठेवलेलं आहे, तर त्याच चालू आहे. आणि चला मी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते. किती अशी भयान परिस्थिती आलेली आहे ते. हे तुम्ही पाहू शकता. हे समोरचे जे हे डोंगर दिसत आहेत ना, हे आता तरी थोडंसं असं हे दिसून येत आहे. सकाळी तर ना मला असं कॅमेरा हातात धरण्याची सुद्धा भीती वाटत होती. इतकं डेंजर असं दिसत होते. समोरचे घर सुद्धा दिसत नव्हते. इतकं असं पांढरं शुभ्र एकदम असं. आणि पाऊस तर इतका जोरात होता ना की खूपच. म्हणजे असं झालंय की म्हणजे सगळीकडचं सगळं महाराष्ट्रातलं पाणी काय इथेच एकाच ठिकाणी पडते काय की असं झालेलं आहे. कारण की इतका पाऊस. आता हे पाहे पलीकडून तुम्हाला इथे दिसत असेल, हे ना पूर्ण असं, हे पूर्ण ते हिरव्या कपड्यापर्यंत हे भरून असं वाहत होतं. आता तरी ते थोडंसं कमी झालेलं आहे. हे म्हणजे इतकं असं झालेलं आहे की काय. आणि कालची कंडिशन तर अशी होती, जसं ते दुष्काळ भागामध्ये कसं ना टँकर आल्याच्या नंतर सगळे लोक एकदम असे तुटून पडतात, तशी परिस्थिती इथे ह्या टाकीजवळ झालेली होती. मी शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे, त्यामध्ये मी नक्कीच टाकेल ते. आणि पहा, म्हणजे सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे. आमच्या बिल्डिंग समोर जर पाहिलं तर तुम्ही म्हणताल कायच हे, इतकं असं पाणी झालेलं आहे ना, असं कमरे इतकं पाणी तिथे साचलं गेलेलं आहे. आणि कंटिन्यू हीच परिस्थिती आहे. जवळपास 6 दिवसापासून ना हीच सिच्युएशन आहे. आणि कसं ना, शाळांना सुट्टी दिलेली आहे, पण बाकीच्या डिपार्टमेंटला सुट्टी नाहीये. मग बाकीच्यांना जाणंच आहे. म्हणजे आमचे सर गेलेले आहेत आता ड्युटीला, तर सगळं लक्ष सरांकडेच आहे की कधी येतात आणि काय ते. कारण की परत कसं ना, आता हे पहा, आता 12 वाजलेले आहेत, 11:15 झालेले आहेत. आणि त्यांचा अजून मी पोहोचलो म्हणून फोन सुद्धा आलेला नाही, म्हणून अजून टेन्शन आहे. कारण की रस्त्याने ना सगळीकडे असं पाणी असं पूलवरून हे ते वाहून जात आहे. आणि खूप अति प्रमाणात पाऊस आहे. हे बोलताच पाऊस आता वाढलेला आहे. ह्या पक्ष्यांचं एक बरं आहे आपलं, ना कोणतं टेन्शन, ना का लाईट लागते, ना पाणी लागतं, ना काही नाही. हे आपल्याच माणसाला एवढं हे पहा, आभाळ असं गरजतंय. आणि हे पहा, ही झाडांची अवस्था तर काय झाली. असंच मी पाणी काढतेय आणि असंच हे होत आहे. तर हे पहा, ही फांदी जी आहे ना चाफ्याची, ही मी सहज घेऊन आलेली होते मैथिलीला, म्हणजे चाफ्याचं झाड कसं येतं ते दाखवण्यासाठी. आणि हे खोड पूर्णपणे वाळून गेलेलं होतं. पण पहा किती छान असं फुटलं आहे ते, खूप मस्त. तिनं स्कूलमध्ये घेऊन गेलेली आणि परत वापस घेऊन आली तिनं.
आणि हे पहा माझी तुळशीची रोपं कंटिन्यू पाणी साचत आहे ह्याच्यामध्ये. कितीही काढलं ना तरी परत अजून तसंच होतंय. आणि कडीपत्त्याचं झाड पहा, त्या दिवशीच मी हे झाड कट केलेलं. ऐक एक तर हे पहा, इकडे ना एवढा पाऊस असतो म्हणून इकडचे पहा, इथे ही गॅलरीचा दरवाजा आहे आणि ही एवढी गॅलरी खाली आहे. म्हणजे पहा हे पहा, गुडघ्या एवढं, म्हणजे गुडघ्या इतकी खाली गॅलरी आहे बेटा बघ ग. आणि हे पहा, हे झाड किती वाढलं आहे. 1 महिन्याच्या आतच परत ह्याची ग्रोथ एवढी झालेली आहे. कोरफड पण पहा किती हिरवीगार झालेली आहे. आणि हे कोरफडीचे पानं ना तिकडे किचनच्या खिडकीमधून मला दिसतात. तर पहा खूप वाईट परिस्थिती आहे. आमच्या मराठवाड्यात एवढा पाऊस कधीच नाही होत आणि पहिला पाऊस तर नाहीच नाही. म्हणजे फार इकडे वाईट हे आहे. आणि पहा कोणाला कशाचं टेन्शन, कोणाला कशाचं. मुलांचं पहा अभ्यास चालू आहे. हे पहा ड्रॉइंग चालू आहे. तुमच्याकडची परिस्थिती कशी आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या गावात पाऊस आहे का हे सुद्धा सांगा. कारण की भरपूर ठिकाणी ना पेरणी झालेली आहे आणि पाऊसच नाहीये, तर दुबार पेरणीची वेळ येते आहे. आणि इकडे असं आहे की जे त्यांनी भात लावलेला आहे ना ते भात वाहून जाण्याची वेळ आलेली आहे. काही ठिकाणी तर वाहून सुद्धा गेलेले आहेत कारण की पाऊसच तेवढा आहे. तर पहा किती तम्म अशी भाकरी फुगत आहे ती. आणि अशा जर भाकरी झाल्या ना तर खूप इंटरेस्ट येतो अजून भाकरी बनवण्यासाठी. तर पहा एकदम मस्त. तर सध्या पहा हे रात्रीचे भांडे राहिलेले आहेत आणि लाईट पण आलेली आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे फिल्टर असून हे पहा हे पिण्यासाठी पाणी स्टोअर केलेलं आहे. इकडे पण ही टाकी आहे. फार वाईट परिस्थिती, पण आनंदाची गोष्ट ही की हे पहा बाथरूम मध्ये पण हे स्टोअर करून ठेवण्याची वेळ येते आहे. ह्याच्या पाठीमागून हंडा आहे. आणि इकडच्या गॅलरीत त्या दिवशी आम्ही पहिले कोपर तिथे ना पाणी स्टोअर करावं लागायचं. तर हे ड्रम आम्ही आणलेले. तर हे पहा हे पण भरून ठेवलेलं आहे. तर पहा बाहेर पाणीच पाणी आहे आणि घरात पाण्यासाठी वणवण होत होती. पण चला आता कसं लाईट आलेली आहे आणि मोटर पण चालू केलेली आहे मावशींनी. तर तो एक प्रश्न सध्या तरी मिटलेला आहे. तर फार टेन्शन आलेलं. आणि मागच्या वर्षी मशीनचा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल ना तर तुम्ही नक्की पहा, कारण की मागच्या वर्षी मशीनने मला फार त्रास दिलेला. तर ह्या वर्षीही मला ना आता ती चूक करायची नाहीये. तर मी इथे ब्लाऊज कट करून घेतलेले आहेत. काल कट केलेला आहे तर इथेच मी ठेवून दिलेला आहे. तर हे ना मी एक DIY करत आहे. ही पॅन्ट आहे. तर पॅन्टचं मी ब्लाऊज शिवून घेत आहे, म्हणजे कशी प्रॅक्टिस पण होऊन जाते आणि तेवढंच हे होतं म्हणून. तर मशीन पण मला आज चालू करायची आहे. तर पाहू किती वेळ लागतो ते. तर चला इकडे गॅस चालूच आहे, स्वयंपाक बनवायचा आहे. चालू करून देते म्हणजे कसं आपलं पाणी स्टोअर होईल. कारण की परत पाणी ना परत ना पाणी संपलं जाईल आणि पिण्यासाठी राहणार नाही. तर पहा तवा भरून मस्त अशी भाकर थापलेली आहे आणि छान वाटतं. असं कसं दळण आजच घेऊन आलेले आहेत त्यामुळे इतके छान भाकरी होत आहेत. ताजं फ्रेश पीठ आहे म्हणून. तर कोणाकोणाला भाकरी जमत नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा. मला तर फार आवडतात भाकरी बनवायला, पण कंटाळा येतो कधी कधी. पाणी नाही भरलं वाटतं अजून. बंद करू, खराब होईल. थोड्या वेळाने आठवण करा. तर पहा किती मस्त पैकी भाकरी आपली हे होतीये. कोणाकोणाला ज्वारीची भाकरी खायला आवडते ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या युट्यूब विषयी काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही विचारा. मी काही क्लास वगैरे काही घेत नाही जेणे की तुम्हाला फीस द्यावी लागेल आणि तेवढं हे होणार नाही म्हणून.
मी फ्रीमध्येच सध्या तरी हे करत आहे. सध्या तरी म्हणण्यापेक्षा मी फ्रीमध्येच हे करत आहे, म्हणजे सांगत आहे. तर तुमचे काही क्युरीज असतील, प्रश्न असतील युट्यूब संदर्भात, म्हणजे काही म्हणजे चॅनल बनवणं म्हणा, व्ह्यूज, सबस्क्रायबर्स, टाइम वॉच, थंबनेल, कोणतंही तुमचं जर क्वेश्चन असेल ना तर तुम्ही ते कमेंट करून नक्की सांगा. मी त्याचं नक्कीच 100% उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि माझा 1-2 व्हिडिओ मी असे तर मी 5-6 व्हिडिओ बनवलेले आहेत, पण एक व्हिडिओ छानपैकी हे केलेला आहे की युकट मध्ये व्हिडिओ कसा बनवायचा फेसलेस. तर तो व्हिडिओ तुम्ही पहा, त्याने सुद्धा खूप छान हे होतं, आपली अर्निंग करता येते फेसलेस व्हिडिओने. तर ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ पहा आणि तुम्हाला काय अडचणी येत आहे ते सुद्धा मला सांगा, जेणे की मी त्याचं सोल्युशन तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहे. जेणे की फ्रीमध्ये कोणीच नाही सांगत आहे, सगळेजण थोडेसे काय नॉलेज भेटलं ना तर लगेच क्लास घेता. एका ताईने तर मला इतकी छान कमेंट केलेली ना की ताई तुम्ही खूप छान एक्सप्लेन करता म्हणे, खूप छान समजावून सांगता आणि समजतं पण म्हणे, तुम्ही ना क्लास घ्या. पण थँक्यू ताई, तुमचे मनापासून आभार. तुम्ही मला इतकं असं पॉझिटिव्ह बोलल्याबद्दल आणि मला अजून जास्त हे होते. तर मी क्लास वगैरे काही घेणार नाही. ऑलरेडी हा 3रा चॅनल आहे, ह्याला हे सगळं हँडल करणं फार मला डिफिकल्ट होते. पण चला म्हटलं कसं आपल्या मैत्रिणींसाठी काहीतरी आपण हे करायला पाहिजे. ह्या निसर्गाचं म्हणा, सगळ्यांचं म्हणा देणं लागतं. तर म्हणून पहा किती मस्त अशा प्रकारे आपली दुसरी पण भाकरी एकदम टम्म अशी फुगलेली आहे. आणि असं पण नाही, मी बऱ्याच जणींचं असं पाहते की त्यांच्या एकदम अशा छोट्या छोट्या असं हातावरती उचलता येईल अशा भाकरी असतात. आणि हे माझे पहा, प्रत्येक भाकरी ना ही तव्याच्या बाहेर जाईल अशा प्रकारची राहते. तर हे पहा, अशा प्रकारचे आपली ही दुसरी पण भाकरी तयार झालेली आहे. त्यांना प्रश्न राहील की एवढी मोठी भाकरी उचलायची कशी. तर हे पहा, हे असं आणि भाकरीला तव्यावर टाकायचं आहे, ना की हाताला चटका बसू शकतो. त्यामुळे सावकाश काळजी घेऊन भाकर बनवायची आहे. पीठ घेण्यापुरताच वेळ ठेवायचा आणि लगेचच त्याच्या भाकरीला ना पाणी लावायचं. हे पहा, हे अशा प्रकारे इकडे हे पहा, हे अशा प्रकारे पाणी लावून घ्यायचं आहे भाकरीला. पाणी जास्त असं हे नाही करायचं, थोडंसंच पाणी हे करायचं. थोडं घेऊन भाकरीला पाणी लावायचं आहे आणि सगळीकडून लावून घ्यायचं आहे. हे पहा, हे असं. आणि काहीही नाही लागत, ना उलटण लागतं ना काही लागतं. हे पहा, भाकरी एवढी मोठी आहे की तिला आपोआप साईडने उलटण होते तयार, काहीही गरज नाही. आणि हे पहा, पीठ मळण्याची सोपी पद्धत. थोडंसं पाणी घ्यायचं आणि एकदाच भरपूर असं पाणी नाही टाकायचं. थोडं पाणी घेत मळत ते असं छान पैकी बनवून येतं पीठ. आणि पीठ मळताना सुरुवातीला थोडंसं हे होतं, कारण की मी मोठी परात घेतलेली आहे. माझ्याकडे काटवट पण आहे, पण सध्या थंडीमध्ये कसं ना, ह्या पावसाच्या दिवसामध्ये ती धुवून ना अशी काय तिला बुरशी लागल्यासारखं येतं, म्हणून मी सध्या वापरत नाहीये तिला. तर एखाद्या दिवशी मी ना काटवट मध्ये सुद्धा तुम्हाला भाकरी बनवून दाखवणार आहे. तर हे पहा, हे अशा प्रकारे सगळीकडून जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते असं घ्यायचं आणि थोडेसे बोट पाण्यात भिजवायचे. आणि हे अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे. हे पहा, असं जर तुम्ही पीठ मळून घेतलं ना तर एकदम छान पैकी हे होतं. आणि पीठच नाही मळायचंय आपल्याला, इकडे ही भाकरी सुद्धा चेक करायची आहे, नाहीतर पांढरी शुभ्र भाकरी बनवण्याच्या नादात काळी कुठ्ठ भाकर होऊन जाईल. हे पहा, अशा प्रकारे हे जे आहे ना, हे एकदम असं इतकं मस्त हे होतं ना, खूपच छान. ही भाकर ना तुटते, ना कडक होते, ना वातड होते, काहीही होत नाही. हे पहा, आता मी कसं ना, माझे काही काम लेफ्टी असतात आणि काही राईटी. तर हे ना लेफ्टी आहे हा प्रकार. आपण हे पलटून घेऊ. हे पहा, हे अशा प्रकारे. आता मी हे जेवढं म्हणतात, आता ह्याच्यात मराठीत ह्याला काय म्हणतात माहित नाही, पण आमच्या भाषेत ह्याला कुचा म्हणतात. तर मी हे एवढं जे बनवलंय ना, एवढ्या लोकांच्या भाकरी असतात. तर मी हेच एवढं, हे पहा
तवा ना सेंटरमध्ये पातळ झालाय, त्यामुळे सेंटरमध्ये जळलं जात आहे. आपण गॅस बारीक करू आणि पहा थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि हे असं आणि हे असं. हे पहा, हे पहा, दोन्ही हाताने सुद्धा थापता येते. आणि असं नाही की एका ठिकाणी जाड आणि एका ठिकाणी पातळ, अशी अजिबात होत नाही. आपल्याला अंदाज येऊन जातो की कसं हे करायचं. तवा रिकामा ठेवायचा नाही, कारण की तवा रिकामा ठेवला ना तर आपली भाकरी ना जी आपण टाकणार ना ती जळते, म्हणजे डाग लागतात जास्त. आणि मला ना थोड्याशा अशा डाग लागलेल्याच भाकरी आवडतात. हे पहा थापून झालेली आहे, तर हिला आपण उचलून घेऊ. हे पहा, अल्लाद कितीही तुम्ही कशाही पद्धतीने उचलून घेतली ना तरीही काहीही होत नाही. हे पहा, तुम्ही जवळून पाहू शकता. हे पहा, एकदम तवा गच्च भरून आहे. तर आपण ह्याला पाणी लावून घेऊया छानपैकी. सगळीकडून पाणी लावून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं पाणी सगळं काढायचं, जेणे की ना भाकरीची जी ही पाट आहे ना ती अशी छान म्हणजे अशी कडक नाही राहणार, नरमच राहणार, पण व्यवस्थित होते. नाहीतर ना एकदमच अशा अशा वेगळ्याच येऊन जातात काही जणींच्या, तर तसं नाही. तर हे पहा, आपण हिला पलटून घेऊ. हे पहा, तुम्ही पाहत असाल मी बाजूबाजूला ना चम्मच आहे ना, उलटं नाही ना, काहीही नाही. आणि ही पहा किती सुंदर अशी भाकर आलेली आहे. आता तुम्हाला दाखवण्याच्या नादात ना ह्या भाकरीला असं हे डाग पडताय, कारण की मी बनवले ना तर पटपट पटपट होऊन जातात. ही अशी भाकरी आहे आणि तवा पण लोखंडी आहे. तव्याला जवळपास 10-11 वर्ष झालेले आहेत, तो चालतोय माझ्यासोबत. हे पहा किती छान आहे. हे पहा, असं डाग नाही, काहीही नाही. खूप सुंदर अशा भाकरी होतात. तर कोणाकोणाला भाकरी बनवायला आणि भाकर खायला आवडते ते मला कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशा छानशा व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. बाय.